घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ झाल्यानंतर कोल्हापुरातील महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. आधीच तेल, डाळी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे घरगुती अर्थकारणावर ताण असताना आता गॅस सिलेंडर महागल्याने महिन्याचा खर्च आणखीन वाढल्याची भावना महिलांनी व्यक्त केली आहे. यामुळे घरातील आर्थिक ताळेबंद बिघडणार असून महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी महिलांकडून करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींच्या कुटुंबावर या दरवाढीचा परिणाम होणार असल्याचाही मुद्दा महिलांनी उपस्थित केलाय. आज खरोखर एक दुःखाचा दिवस असल्यासारखा आहे सर्व महिलांना. कारण आज परत गॅस सिलेंडर हे वाढलेलं आहे. हे गॅस सिलेंडर ज्या स्मृती इराणी होत्या, त्यांनी डोक्यावर गॅस घेऊन जे आंदोलन केलं होतं, त्याच्यानंतर त्या सत्तेत आल्यानंतर त्यांनी कधीही त्या दिसलेल्या नाहीत. महिलांसाठी हे काम करतो म्हणतात. ज्या लाडक्या बहिणीच्या जीवावर ही सत्ता आलेली आहे, त्याच लाडक्या बहिणींना ह्यांनी रस्त्यावर टाकल्याचं काम केलेलं आहे. गॅसचा दर नुसता वाढत नाही, तर महिलांच्या रोजनिशी खर्च वाढत चालला आहे. हा खर्च पूर्ण कुटुंबाच्या जो काही सेव्हिंग्स आहे याच्यावर परिणाम होतो आहे. गॅसचा खर्च वाढल्यामुळे बऱ्याच महिलांचं जो अर्निंग आहे हे गॅस किंवा गॅस रिलेटेड व्यवसायांवर आहे. त्यामुळे त्यांचा गॅसचा दर वाढतो आहे, पण नफा कमी होत चाललेला आहे. त्यांचं असं मत आहे की निवडणुकीपुरतं फक्त त्यांना आश्वासनं दिली जातात, पण निवडणुका झाल्या की त्यांच्या कुठल्याही मूलभूत गरजांवर लक्ष दिले जात नाही. ही आश्वासनं आणि महिलांच्या गरजा याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. असं महागाई वाढत चाललं की आम्ही महिलांनी करायचं काय? बाहेर गावी जायचं म्हणजे 10-20 रुपये वाढणार. तुम्हाला मतं पाहिजेल असलं की तुम्ही घरोघरी येऊन हात जोडून तुम्ही मतं मागता. महागाई असं वाढत गेलं की आम्ही महिलांनी करायचं काय?